हाय स्टुडंट्स, गणिताच्या तासामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बाळांनो, आज आपण गणितातील 7वे प्रकरण ज्याचं नाव आहे सिमेट्री पाहणार आहोत. आणि सिमेट्री म्हणजे नेमकं काय याचा आज आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 20 मधील एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. चला तर मग पाहूया. रिफ्लेक्शन सिमेट्री म्हणजे नेमकं काय. बाळांनो, आपण दररोजच आरशामध्ये पाहतो. या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी त्यांचे टीचर हे तुम्हाला आरशामध्ये पाहताना दिसत आहेत. आरशामध्ये आपल्याला आपलीच प्रतिमा दिसते, पण ही प्रतिमा पाहत असताना आपल्याला काही त्यामध्ये चेंजेस जाणवतात. ते नेमके काय तर पहा, या ठिकाणी टीचर काय म्हणते, अनिल, सुधा, वी कॅन सी आवर सेल्स इन द मिरर, दॅट इज आवर इमेज. व्हॉट इज द डिफरंट अबाउट इट. टीचर या ठिकाणी सुधा आणि अनिलला विचारते की आपण आपल्याला स्वतःला आरशामध्ये पाहतो आणि हे पाहत असताना आपली इमेज आपल्याला आरशामध्ये दिसते, तर काय नेमकं आपल्याला त्यामध्ये वेगळेपण जाणवतं. तर पहा, सुधा काय म्हणते, आय हॅव पिन्ड माय बॅज ऑन माय लेफ्ट बट इट ॲपियर्स ऑन द राईट इन द इमेज. या ठिकाणी युनिफॉर्मवर जो बॅच आहे, सुधा सांगते की माझा जो बॅच आहे तो माझ्या लेफ्ट साईडला आहे, पण आरशामध्ये तो मला माझ्या राईट साईडला असल्याचं जाणवतं. आणि त्यानंतर अनिल काय म्हणतो पहा, माय इमेज इन द मिरर इज ॲज फार बिहाइंड इन द मिरर ॲज आय ॲम इन फ्रंट ऑफ इट. आरशापासून मी जेवढ्या अंतरावर उभा आहे तेवढ्याच अंतरावर आतमध्ये दूर माझी इमेज मला पाहायला मिळते, असं अनिल त्याच्या टीचरला सांगतोय. सुधा परत म्हणते, टीचर्स इमेज इज ऑन हर लेफ्ट शोल्डर बट इन द मिरर इट ॲपियर्स टू बी ऑन हर राईट शोल्डर. सुधा सांगते की तिची टीचर्सची इमेज ही तिच्या लेफ्ट शोल्डरकडं आहे, पण आरशामध्ये ती तिच्या राईट शोल्डरला दिसत आहे. ओके, त्यावर टीचर काय सांगतात, वी अँड आवर इमेजेस आर सिमेट्रिकल विथ रेफरन्स टू द मिरर. आपण स्वतः आणि आपली इमेज हे आरशाला जर ॲक्सिस कन्सिडर केलं तर ते सिमेट्रिकल असतात, असं टीचर त्या दोघांना सांगते. रिफ्लेक्शन सिमेट्री, आणखी याची काही उदाहरणं पाहूया आपण. या ठिकाणी तुम्हाला अल्फाबेट दिसत आहेत, A, H and M. Write the English capital letters A, H, M in large size on separate sheets of paper. Fold the paper so that the two parts fall exactly on each other. Mark with dots the line which makes two equal parts of the figure. This line is the axis of symmetry of the figure. पहा बाळांनो, या ठिकाणी A, H आणि M हे अल्फाबेट आपल्याला दिसतात. आपल्याला अशा ठिकाणी फोल्ड करायचं आहे. आता एच्या ठिकाणी ही जी लाईन दिसते तुम्हाला डॉटेड लाईन, त्याच्यावर जर तुम्ही फोल्ड केलात तर तुमच्या लक्षात येईल की एचा हा जो अर्धा भाग आहे, हाफ पार्ट, तो फोल्ड केल्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे त्याच्यावर तंतोतंत जुळतो. एक्झॅक्टली, फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर. दोन्ही एकमेकांशी तंतोतंत जुळले पाहिजेत. मोठा किंवा छोटा पार्ट असेल तर ते सिमेट्रिक आहेत असं आपण म्हणणार नाही. आणि ज्या ठिकाणी आपण फोल्ड करतो ती जी डॉटेड लाईन आहे त्याला म्हणतात ॲक्सिस ऑफ सिमेट्री. त्याच पद्धतीने एचमध्ये सुद्धा तुम्हाला डॉटेड लाईन दिसते. या डॉटेड लाईनच्या ठिकाणी जर तुम्ही फोल्ड केलात तर एचचा हा हाफ पार्ट आणि हा दुसरा हाफ पार्ट हे एकमेकांवर एक्झॅक्टली जुळतील, आणि म्हणून ही जी डॉटेड लाईन आहे याला आपण म्हणणार आहे ॲक्सिस ऑफ सिमेट्री. एमसाठी सुद्धा सेम प्रोसिजर तुम्ही करून पाहू शकता. ओके, if a symmetrical figure gets divided by an axis in the figure into two parts which fall exactly one on each other, its symmetry is called reflection symmetry. आणि जेव्हा एखाद्या फिगरला तुम्ही ॲक्सिस ऑफ सिमेट्रीच्या थ्रू फोल्ड करून एकमेकांवर तंतोतंत जुळतात हे पाहाल, आणि जर ते तंतोतंत जुळत असतील तर अशा वेळेस ती जी सिमेट्री आहे त्याला रिफ्लेक्शनल सिमेट्री असं म्हटलं जातं. आता तुम्हाला लक्षात आलं की ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे नेमकं काय किंवा रिफ्लेक्शनल सिमेट्री याचा अर्थ काय. ओके, सम फिगर्स हॅव मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. The figures below are symmetrical.
आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ केलेली दिसते, पण अशा काही फिगर असतात की त्यांना एकापेक्षा जास्त ॲक्सिस ऑफ सिमेट्री असू शकतात. याच फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता एचला या ठिकाणी फोल्ड केला तरी तो एकमेकांवर तंतोतंत त्याचे भाग जुळतात, आणि जर आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री अशी आडवी ड्रॉ केली तर वरचा पार्ट एचचा आणि खालचा पार्ट एचचा हे सुद्धा एकमेकांवर तंतोतंत जुळतात. म्हणजे काही फिगर अशा असतात की ज्यांना एकापेक्षा जास्त ॲक्सिस ऑफ सिमेट्री असू शकतात. इथं तुम्ही पाहू शकता ही फिगर आहे, ही जी लाईन दिसते ही आहे ॲक्सिस ऑफ सिमेट्री. हे दोन पार्ट एकमेकांवर तंतोतंत जुळतात ॲक्सिस ऑफ सिमेट्रीवर फोल्ड केल्यानंतर. त्याच पद्धतीने एसाठी सुद्धा ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ केलेली आहे. हे दोन्ही पार्ट एकमेकांवर तंतोतंत जुळतात आणि म्हणून एक ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ए या अल्फाबेटला ड्रॉ करू शकतो. पण या हेक्झागॉनमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर इथं फोल्ड केलात तरी हे दोन पार्ट एकमेकांवर जुळतात, या डॉटेड लाईनवर जर फोल्ड केलात तरी हे दोन पार्ट एकमेकांवर जुळतात, अशी जर लाईन तिसरी तुम्ही ड्रॉ केलात तरीसुद्धा हे दोन पार्ट एकमेकांवर तंतोतंत जुळतात. या पद्धतीने जर तुम्ही चौथी लाईन ड्रॉ केलात तरी हे पार्ट एकमेकांवर तंतोतंत जुळतात. याचा अर्थ या हेक्झागॉनला 4 ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. यावरून आपल्या लक्षात येतं की ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रत्येकच फिगरला एकच असते असं आपण म्हणू शकत नाही, एकापेक्षा जास्तही त्या ठिकाणी ॲक्सिस ऑफ सिमेट्री असू शकतात. ओके, यावर डिपेंड असणारा जो प्रॅक्टिस सेट 20 आहे तो आपण सॉल्व करणार आहोत. ड्रॉ द ॲक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ ईच ऑफ द फिगर्स बिलो. विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. या ठिकाणी तुम्हाला फिगर्स दिलेले आहेत बाळांनो, त्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ह्या चारही फिगर आपल्याला दिसतात. या फिगर्सला ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला ड्रॉ करायचे आणि कुठल्या फिगरला आपण एकपेक्षा जास्त ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकतो हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. चला तर मग आपण 1 बाय 1 पाहूया. पहिली फिगर दिलेली आहे, याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण कशा पद्धतीने ड्रॉ करू. ही ड्रॉ केली तरीसुद्धा दोन्ही भाग एकमेकांवर जुळतात आपल्याला लक्षात येतं, आणि अशा पद्धतीने सुद्धा हे दोन्ही पार्ट एकमेकांवर जुळतील आणि म्हणून ॲक्सिस ऑफ सिमेट्री या ठिकाणी आपल्याला किती मिळतात 2. सेकंड फिगर पाहूया आपण. ट्रायंगल दिलेला आहे. आता या ट्रायंगलला आपण हा ॲक्सिस ऑफ सिमेट्री घेऊ शकतो, देन सेकंड ॲक्सिस ऑफ सिमेट्री, हे दोन्ही भाग एकमेकांवर जुळतील, आणि थर्ड या पद्धतीने जरी ड्रॉ केलं तर हा पार्ट आणि हा पार्ट दोन्ही एकमेकांवर जुळतील. अशा पद्धतीने ट्रायंगलसाठी ॲक्सिस ऑफ सिमेट्री किती असणार आहेत 3. ओके, थर्ड डायग्राम या पद्धतीची आपल्याला दिलेली दिसते आणि या ठिकाणी एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला मिळेल, कारण हेच फक्त दोन पार्ट आहेत की जे एकमेकावर तंतोतंत जुळतील या ठिकाणी फोल्ड केल्यानंतर. जर यापेक्षा वेगळी ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण जर घेतलात तर पहा, आडवी लाईन जर घेतलात तर वर ट्रायंगल आहे आणि खाली वेगळाच पार्ट दिसतोय, ते जुळणार नाहीत आणि म्हणून या डायग्रामला, या फिगरला एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला मिळेल. ॲक्सिस ऑफ सिमेट्री इक्वल टू 1. आणि लास्ट वन, या ठिकाणी आपल्याला ही फिगर दिसते. आपल्याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो आणि म्हणून आन्सर लिहू शकतो आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री इज इक्वल टू 4. ओके, क्वेश्चन नंबर 2 पहा. राईट द कॅपिटल लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. Try to draw the axis of symmetry. Which one have an axis of symmetry? Which one have more than one axis of symmetry? पहा बाळांनो, आपल्याला A to Z अल्फाबेट सगळ्यांना माहिती आहेतच. हे A to Z सगळे कॅपिटल लेटर अल्फाबेट आपल्याला लिहायचे आहेत आणि ज्या ज्या अल्फाबेटला आपण सिमेट्री ड्रॉ करू शकतो त्यांना सिमेट्री ड्रॉ करायची आहे. किती अल्फाबेटला आपण सिमेट्री ड्रॉ करू शकतो आणि असे किती अल्फाबेट आहेत की ज्यांना एकापेक्षा जास्त आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे 1 बाय 1. आपण पाहूया. ए, त्याला आपण या पद्धतीचा एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकतो. बीसाठी अशी एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. सी तुम्हाला दिसतं आहे एक ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. डीसाठी सुद्धा एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. उभं जर केलं तर ते एकमेकावर जुळणार नाहीत. इथंसुद्धा यापेक्षा वेगळी ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकत नाही. पुढचे अल्फाबेट पाहू आपण. ईसाठी सुद्धा एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. एफ करताच येणार नाही, तुम्ही ट्राय करू शकता, पाहू शकता. जीसाठी सुद्धा ॲक्सिस ऑफ सिमेट्री नसणारच आहे. एचसाठी आपण या पद्धतीची ॲक्सिस ऑफ सिमेट्री घेऊ शकतो जेणेकरून वरचा आणि खालचा पार्ट जुळेल
आणि मिडलला जर घेतला तर डावीकडचा आणि उजवीकडचा पार्ट हे एकमेकावर तंतोतंत जुळतील. म्हणून एचसाठी 2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. आय या पद्धतीची एकच ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला ड्रॉ करता येते. जे ड्रॉ करता येणारच नाही, कारण कुठूनही जर तुम्ही लाईन घेतला तर त्या लाईनमुळं होणारे 2 पार्ट एकमेकांवर जुळणार नाहीत. तुम्ही पाहू शकता बाळांनो, ट्राय करू शकता. त्यानंतर के आहे. या पद्धतीने तुम्ही ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकता. एल ॲक्सिस ऑफ सिमेट्री असणारच नाही. एम ही जी लाईन तुम्हाला दिसते या लाईनमुळं 2 भाग तंतोतंत एकमेकावर जुळतात आणि म्हणून या ठिकाणी एमला सुद्धा ॲक्सिस ऑफ सिमेट्री 1 असणार आहे. तर एनला ॲक्सिस ऑफ सिमेट्री नसणारच आहे. तुम्ही आडवी उभी ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करून पहा. तंतोतंत जुळतात का फोल्ड करून तुम्ही चेक करू शकता. ओके. ओ हा सर्क्युलर पार्ट आहे, त्यामुळं ओला तुम्ही इन्फानाईट नंबर ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकता. या ठिकाणी मी फॉर एक्झाम्पल काही ड्रॉ करून दाखवलेले आहेत. पी हा जो अल्फाबेट आहे यालासुद्धा ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकत नाही. क्यू समान 2 भाग होतच नाहीत, यालासुद्धा ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करता येणार नाही. आर यालासुद्धा ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करता येणार नाही. म्हणजे यासाठी या अल्फाबेटसाठी एलसाठी, एनसाठी, पी, क्यू, आर अशा अल्फाबेटसाठी ज्याला आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकत नाही त्यांना नंबर ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण काय म्हणणार आहे? 0. यस यालासुद्धा आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकत नाही. टी या पद्धतीची ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो, जेणेकरून लेफ्ट साईड आणि राईट साईडचे पार्ट हे एकमेकावर तंतोतंत जुळतील, एक्झॅक्टली फॉलो होतील. ओके. यूसाठी सुद्धा एक ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. व्हीसाठी परत एक ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. या पद्धतीने यापेक्षा वेगळी तुम्ही करून पहा. नक्कीच 2 पार्ट एकमेकावर न जुळलेले तुम्हाला पाहायला मिळतील. डब्ल्यू यासाठी सुद्धा एक्झॅक्ट याच ठिकाणी आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकतो. यापेक्षा वेगळी जर ड्रॉ केलात तर जे 2 पार्ट त्या ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमुळे तयार होतात ते 2 पार्ट तंतोतंत जुळणार नाहीत. एक्ससाठी मात्र तुम्ही आडवी आणि उभी अशा 2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकता. या ठिकाणी जर तुम्ही एक्सच्या या पार्टवर ड्रॉ करून पाहिलात तर बाळांनो हे 2 पार्ट एकमेकांवर जुळत नाहीत. तुम्ही ट्राय करून पाहू शकता. म्हणून एक्ससाठी 2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. त्यानंतर पाहू आपण वायसाठी किती ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करता येतील? एक्झॅक्टली 1. ओके. झेडसाठी आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करू शकतच नाही. म्हणजे नंबर ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री फॉर द अल्फाबेट झेड इज 0. ओके. आणि आपल्याला जे विचारलेले प्रश्न आहे विच अल्फाबेट हॅव मोर दॅन 1 ॲक्सिस ऑफ सिमेट्री, तर आपण सांगू शकतो एच, ओ, एक्स दीज अल्फाबेट्स हॅव मोर दॅन 1 ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ओके. एक्झाम्पल नंबर 3 आहे यूज कलर अ थ्रेड अँड अ फोल्डर पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप्स. बाळांनो तुम्ही एक थ्रेड घ्यायचं आहे आणि काही कलर, पेंटिंग कलर तुमच्याकडे असतील, वॉटर कलरसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्ही घेतलेला जो थ्रेड आहे तो त्या कलरमध्ये तुम्ही बुडवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो कलरनी ओला झालेला थ्रेड तुमच्या नोटबुकवर किंवा फोल्डेड पेपरवर वेगवेगळ्या आकाराच्या पद्धतीने तो जो थ्रेड आहे तो तुमच्या मनाने वेगवेगळा शेप देऊन त्या पेपरवर ठेवायचा आहे आणि त्याचा जो एंड आहे त्या थ्रेडचा तो पेपरच्या थोडंसं बाहेर ठेवून तो पेपर फोल्ड करायचा आहे. एका साईडवर तुम्ही डिझाईन केली थ्रेडनी आणि दुसरा पार्ट जो आहे पेपरचा 2 पार्टमध्ये फोल्ड करायचा आहे सुरुवातीला पेपर आणि एका पेपरवरती तुम्ही तो जो थ्रेड आहे तो वेगवेगळ्या शेपमध्ये असा राऊंड करणार आहात आणि त्याचा एक एंड बाहेर ठेवणार आहात आणि जो दुसरा पार्ट आहे तो त्याच्यावरती प्रेस करून फोल्ड करायचा आहे आणि जो थ्रेड आहे तुमच्या हातामध्ये तुम्ही पकडलेला थोडासा बाहेर ठेवलेला तो ओढायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्या पेपरच्या दोन्ही साईडला सेम फिगर ड्रॉ झालेल्या दिसतील. अशा अनेक सिमेट्रिकल शेप्स तुम्ही ड्रॉ करू शकता. वेगवेगळ्या कलरचे थ्रेडसुद्धा तुम्ही वापरू शकता. अतिशय अट्रॅक्टिव्ह अशा सिमेट्रिकल फिगर तुम्ही या थ्रेडच्या सहाय्याने तयार करू शकता. या फिगर तुम्ही तयार करून मला पाठवायच्या आहेत. 4th एक्झाम्पल आहे ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट्स सच ॲज ट्री, लीव्स, बर्ड्स इन फ्लाईट, पिक्चर्स ऑफ हिस्टोरिकल बिल्डिंग्स etc. Find the symmetrical shapes amongst them
अँड मेक अ कलेक्शन ऑफ देम. बाळांनो, सिमेट्री म्हणजे नेमकं काय हे आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तुम्ही आरशामध्ये स्वतःकडे जर बघितलात तर आपल्या बॉडीचे सुद्धा समान दोन भाग एकमेकांवर तंतोतंत जोडणारे, राईट हँड लेफ्ट हँड, राईट आय लेफ्ट आय, या पद्धतीने नोजचे सुद्धा समान दोन पार्ट, म्हणजे प्रत्येक बॉडी पार्ट हा आपला सिमेट्रिकल आहे. आपली बॉडी ही सिमेट्रिकल आहे. ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण ड्रॉ करू शकतो. मग अशा पद्धतीचे जसं फ्लाईट असेल, एरोप्लेन असेल, हेलिकॉप्टर असेल किंवा एखादा ट्री असेल, तुम्ही एक्समस ट्री पाहू शकता. त्यानंतर काही बिल्डिंग असतात की त्या सिमेट्रिकल असू शकतात. अशा अनेक गोष्टी, पक्षी आहेत, बर्ड्स आहेत जे की उडताना त्यांचे दोन्ही साईडचे पंख हे सारखेच असतात, ते सुद्धा सिमेट्रिक कलमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. काही झाडांची पानं तुम्ही ऑब्झर्व करू शकता की आतमध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री जर घेतली तर ती फोल्ड केलं तर ते पानसुद्धा एकमेकावर तंतोतंत जुळतात. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला सिमेट्रिकल असलेल्या आपल्याला दिसतात, पण आपण त्या दृष्टिकोनातून त्या वस्तूंकडं कधी पाहिलेलं नसतं. तर अशा अनेक ज्या वस्तू आपल्या अवतीभोवती आहेत, आपण पाहिलेल्या आहेत, तर त्यांचं कलेक्शन म्हणजेच त्यांची लिस्ट तुम्ही एकत्रित करायची आहे. लिस्ट करताना बर्ड, मग कुठला बर्ड त्याचं पिक्चर तुम्ही त्याच्यासमोर ड्रॉ करू शकता. अशा पद्धतीची लिस्ट तुम्ही तयार करायची आहे नोटबुकमध्ये आणि ती तुम्ही मला सेंड करणार आहात. तर अशा पद्धतीने बाळांनो, जो प्रॅक्टिस सेट 20 आहे तो आपला या ठिकाणी संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट 21सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. तो सॉल्व करून प्रॅक्टिस सेट 20 आणि 21 सॉल्व करून तुम्ही मला सेंड करणार आहात. चला तर मग थांबूयात. बाय बाय, टेक केअर.